नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण 125वा भाग बनवतोय. संत्रा मोसंबी मुरुगभर घेतलेल्या लोकांनी, म्हणजे जे आता सध्या मुरुगभर फोडताय, तर अशा लोकांसाठी एक अत्यंत उपयुक्त फवारणी आपण या ठिकाणी आज सांगतोय. संत्रा मोसंबी फ्लावरिंग लागताना, फुलं लागताना बऱ्याचशा शेतकऱ्यांची समस्या असते की नवीन मुगार, नवीन पालवी, नवती जी येते ती खाली गळते, म्हणजे फुल असेल, नवती असेल, ड्रॉप होती. मग अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी सेटिंग कमी होणार. म्हणून आपण एक फवारणी जर घेतली तर 90% आपली ती फळगळ थांबणार. ज्या शेतकऱ्यांना वाटत असेल आम्ही कंपनीची ॲड करतो किंवा कंपनी आम्हाला पैसे देते, अशा शेतकऱ्यांनी अजिबात फवारणी करायची नाही. आपण जे प्रोडक्ट सांगतो, सिजेंटा, बायर, बीएसएफ, धानुका, एसएलआयसी, टाटा ॲग्रीकॉन, एरिज, आरएमएल, एफएमसी, न्यूट्रिल, इन्सेक्टिसाइड या मल्टीनॅशनल म्हणजे ब्रँडेड कंपन्या. तर शेतकरी मित्रांनो, औषध प्रमाण आपल्याला 200 लिटर पाण्यात दिलेलं आहे. तर त्या ठिकाणी आपण 1 नंबरला प्लॅनोफिक्स, जे की बायर कंपनीचं औषध प्लॅनोफिक्स, आपल्याला 200 लिटरला फक्त 50 ml वापरायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला माहीत असेल ऑक्झिन, जे हार्मोन्स असतात, ऑक्झिन नावाचा हार्मोन्स, जे की तुमच्या देठामध्ये, पानामध्ये जो जॉईंट असतो तो बळकट करून तो टिकून ठेवण्याचं काम करतो, म्हणजे ड्रॉप होत देत नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी प्लॅनोफिक्सची फवारणी करायची. आता बऱ्याचशा शेतकऱ्याला असं वाटत असेल 50 ml च्या ऐवजी आपण जर 100 ml टाकलं तर अजून चांगलं. तसं नाही. हे औषध PPM मध्ये असतं. तर जे प्रमाण सांगितलं तेच घ्या. जास्त जर घेतलं तर पुन्हा आपली नवती फुलं जे असेल ते ड्रॉप होईल. मग आता याच्यासोबत आपण फवारणी घेत असताना प्रत्येक फवारणी आपण स्पेशल घेणार नाही. आपल्याला त्या ठिकाणी मॅनपॉवर, आपला वेळ जाणार. म्हणून आपण एक काम रोको फंगिसाइड, बुरशीनाशक, हे बायोस्टर कंपनीचं बुरशीनाशक आपण त्या ठिकाणी घ्यायचंय. आणि त्याच्यानंतर एक कीटनाशक, बायोकेमिकलमधलं कीटनाशक, जसं की बायोआर 303 म्हणलं दमन कंपनीचं. याच्यामुळं आपल्या नवीन नवतीवरती थ्रिप्स येणार नाही, लीफ मायनर ज्याला आपण नागाळे म्हणतो ते पण येणार नाही, मावा येणार नाही. त्या ठिकाणी आपण बायो 303 हे 200 लिटरला 200 ml घ्यायचं फक्त, आणि रोको आपल्याला 200 ग्रॅम घ्यायचं, आणि प्लॅनोफिक्स 50 ml. हे 3 औषध मिळून आपण फवारणी करायची, जेणेकरून आपली त्या ठिकाणी फुलगळ होणार नाही आणि सेटिंग चांगली होईल. मग आता नुसती ही फवारणी केली तर आपल्याला सध्या टेम्पररी आपली ती फुलगळ थांबेल. परंतु आपण प्रॉपर जे न्यूट्रिशन असतात ते व्यवस्थित जर दिले तर आपल्याला त्या ठिकाणी भविष्यात फळगळ होणार नाही, फळाला साईज चांगली नाही, आणि आपले अधिक त्या ठिकाणी आउटपुट, उत्पादन त्या ठिकाणी निघेल. तर शेतकरी मित्रांनो, हे औषध तुम्हाला कुठे सहज अवेलेबल होणार. दुसरी गोष्ट, आजची तारीख 10/8/2026. विमा मृगबहाराचा, संत्रा मोसंबी मृगबहाराचा विमा भरायची 14 तारीख ही शेवट असल्या कारणाने आपल्याकडे 4 दिवस आहे. या 4 दिवसामध्ये आपण मोसंबी संत्रा बागेचा विमा भरणा करून घ्या, जेणेकरून आपल्याला इन फ्युचर भविष्यामध्ये आर्थिक मदत, जर विमा पास झाला तर आपल्याला त्या ठिकाणी गव्हर्नमेंटकडून आर्थिक सहायता होईल. आपण विमा भरून घ्या, 4 दिवस बाकी आहे. तर शेतकरी मित्रांनो, 125व्या भागामध्ये आपण जी फवारणी सांगितली ही अत्यंत गरजेची, जेणेकरून शेतकऱ्याचं भविष्यात नुकसान होणार नाही, सेटिंग होईल. कारण यावर्षी पाऊस लेट आलेला आहे, वातावरण लहरी, ढगाळ वातावरण, काही ठिकाणी कमी पाऊस, काही ठिकाणी जास्त पाऊस, पाऊसही लेट आला, काही ठिकाणी शेतकऱ्यांनी स्टोरेज व्यवस्थित झालेलं नाही, बरेचसे शेतकरी फ्लावरिंगला प्रॉब्लेम होते. मग आता इकडून तिकडून लागलेली जी फळं लागणार, फुल लागणार, ती आपली ड्रॉप होणे म्हणून आपण ही फवारणी जर केली तर आपल्याला त्या ठिकाणी फायदा होईल. तर शेतकरी मित्रांनो, आपण चॅनलवर अद्याप नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा.